चिखलीचे आमदार श्वेताताई महाले यांना धमकी, रायपूरमध्ये निषेधाचा सूर। चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार माननीय सौ श्वेताताई महाले पाटील यांना अलीकडेच अज्ञात व्यक्तीनं पोस्टाद्वारे पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली। ही धमकी 2 दिवसांपूर्वी मिळाल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी रायपूर परिसरातील भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे निवेदन दिलंय। श्वेताताई महाले यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रात अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरली गेली। या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जाते। रायपूर पोलीस स्टेशनला निवेदन देताना भाजपा तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट मोहनदादा पवार, पंचायत समिती सदस्य संदीप भाऊ उगले, रायपूर भाजपा नेते शंकरभाऊ तळमळे, साहेबराव भाऊ गवते, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील शेवाळे, जनार्दन सुसर, साखळी, माजी सरपंच सुरेश भाऊ चौधरी, भागवत भाऊ सुसर, बाळासाहेब दिनकर पाटील शेळके, पिंपळगाव सरपंच केशव पाटील तरमळे, प्रदीप दादा गायकवाड, रेहान संजरी, डॉक्टर शैलेशजी वाघ, नितीन भाऊ उगले, किसनराव नाना राऊत, आकाश काळे, कुणाल काळे, सागर गवते, परमेश्वर भाऊ उबरहंडे, दिलीप भाऊ शिरसाट, प्रभाकर गायकवाड, अनिलजी सोनटके, राहुलजी शेळके, नंदूभाऊ देशमुख, बंडूभाऊ लकडे, विलासभाऊ आहेर, कैलासभाऊ आहेर, आशिष भाऊ जयस्वाल आणि परिसरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। श्वेताताई महाले या जिल्हा परिषदेपासून राजकारणात सक्रिय आहेत। त्या आक्रमक आणि अभ्यासू स्वभावामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाल्यात। स्त्रियांच्या प्रश्नापासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत त्या नेहमीच ठाम मते मांडतात। सूर्य मराठी न्यूजसाठी जावेद शहा, बुलढाणा। विधानसभा मतदारसंघाच्या लाडक्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांचा या चिखली विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा हा विजय झालेला असून विजयानंतर या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये चौफेर विकास करत असताना श्वेताताईंनी कधी कोणत्या जाती धर्माचा अनादर केला नाही। उलट सर्व जाती धर्मांना समान समजून सर्वांना न्याय देण्यासाठी मुस्लिम समाजासाठी मोठ्या प्रमाणात शादीखाने, रस्ते, नाल्या त्यांच्या विभागामध्ये बांधून दिल्यात। तसेच सर्व समाजाला ताईंनी मोठ्या प्रमाणामध्ये विकासाच्या रूपाने या मतदारसंघात एक नवी ओळख दिलेली आहे। असे असताना 1-2 दिवसापूर्वी ताईंना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी, सरतन से जुदा अशा वल्गना करून खोट्या प्रकारचे असे जे पत्र पाठवलेले आहेत, त्याच्यात जर हिम्मत असेल तर त्यांना समोर येऊन धमकी द्यायला पाहिजे होती। परंतु ज्यांच्यात हिम्मत नसती आणि काही करण्याची धमक नसती आणि ज्यांना या ताईंचं हे लोकप्रिय नेतृत्व सहन होत नाही, अशा या प्रवृत्तीनं जो ताईंना धमकीचा संदेश पत्र पाठवून केलेला आहे, त्या गोष्टीचा आम्ही सर्व या ठिकाणी निषेध करतो आणि भविष्यात अशा कोणत्याही प्रकारचा प्रकार परत या मतदारसंघामध्ये एका महिला आमदारासोबत असा घडू नये यासाठी या रायपूर पोलीस स्टेशनला येऊन आम्ही सर्वांनी निवेदन दिलेले आहे की अशा या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्याला शक्यतो जास्तीत जास्त सजा कशी होईल या प्रकारचे गुन्हे त्यावर शोध घेऊन करण्यात यावे। श्वेताताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महालेताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महालेताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धमकी देणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध असो, धमकी देणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध असो। हमारा नेता कैसा हो, श्वेताताई जैसा हो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।